ओके, बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जेवढे तुमचे मल्टिप्लिकेशनचे सम मी शिकवलेले आहेत तेवढे तुमचे झालेच असावे. ओके, आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता हे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितल्या बरोबर, सर्व शिकवलं. आता प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. प्रॅक्टिससाठी मी काही सम्स देणार आहे. ओके, ते स्लाइड मध्ये बघा एकदा तुम्ही काय दिलेले सम्स. सियर बघा, एक सम आहे. अशा पद्धतीनेच आपण काय केलं पाहिलेलं. जसं की हा काय आहे, 754 नी मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 368 ला. ओके, हे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर. मग आपण पहिल्यांदा काय करतो, 8 नी मल्टिप्लाय करतो. बघा मग 8 नी मल्टिप्लाय करून दाखवलं. ओके, 8 नंबरनी मल्टिप्लाय केलं की आपण एक 0 देतो, 8 चा 0 दिला. ओके, मग आता आपल्याला 6 नी मल्टिप्लाय करायचंय. ओके, 6 या कुठल्या प्लेसला आहे, टेन्स ला, त्यामुळे तिथं 60 घेतलं. त्यानंतर ना 6 नी मल्टिप्लाय करून झालं, 2 0 दिले, 2 0 दिले, आणि त्यानंतर ना 3 नी डायरेक्टली तुम्ही मल्टिप्लाय केलं. आता मी तुम्हाला सांगतो बघा, जर जर 554 ला तुम्ही 8 नी मल्टिप्लाय करताय, केलं हे तर 8 नी मल्टिप्लाय, आन्सर बघा 8 4 जा 32, 32 मधला 2 हिअर. ओके, 3 कॅरी इथं. 8 5 जा 40, 40 मध्ये 3 ऍड करा 43, 43 मधला 3 इथं दिला, 4 कॅरी इथं दिला. 8 7 जा 56, 56 मध्ये 4 ऍड करा 60 आला आन्सर. मग ह्या ठिकाणी मी आन्सर हे लिहिलं 8 नी मल्टिप्लाय केल्यानंतर. मग 8 नी मल्टिप्लाय केल्यानंतर मी 8 चा 0 ऑलरेडी दिलेला आहे. डायरेक्टली तुम्ही 6 नी मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 754 इंटू 6. ह्यांनी 0 का घेतलाय, कारण टेन्स प्लेस असल्यामुळे 0 घेतलेला आहे. पण ऑलरेडी मी तर 0 ह्याचा दिलेला आहे. ओके, डायरेक्टली 6 नी मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 6 4 जा 24, 4 हिअर 2 कॅरी. 6 5 जा 30, 30 मध्ये 2 ऍड करा 32, 2 हिअर 3 कॅरी. 6 7 जा 42, 42 मध्ये 3 ऍड करा 45. मग हे आन्सर आलं आपलं. मग हे आन्सर पुट करा. पहिला नंबर कुठला आहे, 4, 4 लिहा, लिहिलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर 2 लिहा, 2 ऑलरेडी लिहिलेला आहे. 5 लिहा, 5 ऑलरेडी लिहिलेला आहे. 4 लिहा, 4 ऑलरेडी लिहिलेला आहे. बघा असं करणं किती सिंपल आहे. आता बघा आपली कन्सेप्ट काय होती, जेवढे नंबरने मल्टिप्लाय करून झालं तेवढे 0 द्यायचे. आता 8 नी पण मल्टिप्लाय करून झालं, 6 नी पण मल्टिप्लाय करून झालं, मग 2 0 द्यायचे, 1 आणि 2 दिले. आता फक्त 3 नी मल्टिप्लाय करायचं ह्या नंबरला. मग 754 मल्टिप्लाय 3, 754 ला 3 नी मल्टिप्लाय करायचंय. 3 4 जा 12, 2 हिअर 1 कॅरी. 3 5 जा 15, 3 5 जा 15, 15 मध्ये 1 ऍड करा 16, 6 हिअर 1 कॅरी. 3 7 जा 21, 21 मध्ये 1 ऍड करा 22. तर हे आन्सर आलं. मग आपण युनिट पासून नंबर दिला, 2 दिला. येस आहे 2 ऑलरेडी. 6 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे, आणि ह्यांची काय केली आपण, ऍडिशन केली. मग आला आपल्याला आन्सर. किती सिंपल आहे बघा. तर हे आपण मल्टिप्लिकेशनचे टॉपिक संपवलेले आहेत. तर हे सम तुम्ही समजून घेण्यासाठी लिहू शकता. नेक्स्ट स्लाइड पहा, बघा लिहू शकता. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहू. हे काही मल्टिप्लिकेशनचे सम्स आहेत. तर हे मल्टिप्लिकेशनचे सम तुम्ही होमवर्कला सॉल्व केले पाहिजे. तुम्ही सम सॉल्व करा, माझ्या नंबरला फोटो पाठवा. ओके, आणि मग मी ते चेक करतो. ओके, तर किती सम आहेत बघा, किती सिंपल आहे. आपण हे कन्सेप्ट पाहिलेली ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही हे सम करू शकता. अशा टाइपचे सगळे सम मी शिकवले, तर हे सगळे सम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. काही डाऊट असेल ना लगेच विचारायचं मेसेज करून. ओके, त्यानंतर ना
तर हा तुमचा होमवर्क असेल. व्हिडिओ पॉज करा, होमवर्क लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा. आता हे आहेत वर्ड प्रॉब्लेम्स. हे आहेत वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये पण मल्टिप्लाइज करायचं आहे, गुणाकारच करायचं आहे. एक जसं की मी तुम्हाला समजून सांगतो या ठिकाणी. वन कॉम्प्युटर कॉस्ट, एका कॉम्प्युटरची कॉस्ट किती आहे? 27,540. इकडं काय बघू नका, हे पहिलं लिहिलेलं आहे, इकडं काय बघू नका. एक कॉम्प्युटरची किंमत किती आहे? 27,540. हाऊ मच होईल 18 सच कॉम्प्युटर्स कॉस्ट? एक कॉम्प्युटरची कॉस्ट 27,540 आहे. तर अशा 18 कॉम्प्युटरची किंमत किती असेल? तर आपण ह्याला काय करणार? मल्टिप्लाय करणार 18 नी. 8 0 0, 8 0 चा 0, 8 4 जा 32, 2 here, 3 carry here, 8 5 जा 40, 40 plus 3 43, 4 carry, 8 7 जा 56, 56 मध्ये 4 ऍड करा 60, 0 here, 6 carry, 8 2 जा 16, 16 plus 6 करेक्ट 22. मग 8 नी मल्टिप्लाय करून झालं आपलं. तर मल्टिप्लाय झाले की चेक करणं खूप गरजेचं आहे. चेकिंग केलं पाहिजे. 8 0 जा 0 लिहिलंय बरोबर, 8 4 जा 832, 8 4 जा 32, 2 हिअर लिहिला, 3 कॅरी आपण इथं दिलाय, 8 5 जा 40, 40 मध्ये 3 ऍड केले 43, 4 कॅरी आला, 8 7 जा 56, 56 मध्ये 4 ऍड करा 60, 0 हिअर, 6 कॅरी, 8 2 जा 16, 8 2 जा 8 2 16, 16 मध्ये 6 ऍड करा 22. झाला आन्सर. 8 नी तर मल्टिप्लाय करून झालं. आता 8 चा 0 द्यायचा आणि 1 नी मल्टिप्लाय करायचं डायरेक्टली. करा मल्टिप्लाय. मग 1 0 जा 0, 1 4 जा 4, 1 5 जा 5, 1 4 जा 1 7 जा, सॉरी 1 7 जा 7, 1 2 जा 2. मग ऍडिशन करा. 0 plus 0, 0 plus 2, 2, 4 plus 3, 7, 5 plus 0, 5, 7 plus 2, 9, 2 plus 2, 4. तर 18 कॉम्प्युटरची किंमत किती झाली बघा? 4,95,720, म्हणजे 4,95,720 रुपयाला 18 कॉम्प्युटर आपल्याला मिळतील. हे मल्टिप्लाय करून केलं तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मल्टिप्लाइज करायचं आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ओके, तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, होमवर्कला सम लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा. आणखीन काही सम्स आहेत या ठिकाणी, हे पण तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या सम्स. तर बघा, आता आपण मल्टिप्लिकेशन पूर्णपणे संपवलेलं आहे. मल्टिप्लिकेशनचा पार्ट आपला सगळा संपलेला आहे. काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मल्टिप्लिकेशन पुन्हा पुन्हा तुम्ही विचारा. तर आपण काय काय केलं बघा, ह्यामध्ये जरा थोडासा ओव्हरव्ह्यू सांगतो मी तुम्हाला. अशा टाइपचे सम पाहिले, 1 2 into 2, 1 2 3 into 3, सपोज दिस टाइप. अशा टाइपचे सम पाहिले, अशा टाइपचे सम पाहिले. डिजिट तुमचे कितीही असू द्या, अशा टाइपचे सम पाहिले, अशा टाइपचे सम पाहिले. कन्सेप्ट सेम राहतील. सम्स मग कुठले पण असू द्या, सॉल्व्ह करू शकता तुम्ही.